नमस्कार, मी जगदीश. जय महाराष्ट्रमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. सुरुवातीलाच बातमी देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्यासंदर्भात. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शनिवारी पुणे दौऱ्यावरती असणार आहेत. दर्गा हटवण्याच्या अफवेमुळे झालेल्या तणावाचा ते आढावा घेणार आहेत. तर देवेंद्र फडणवीस हे पुणे दौऱ्यावरती असणार आहेत. काल रात्री पुण्यामध्ये दर्गा हटवण्यावरून वाद निर्माण झाला होता, तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं आणि त्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांचा हा दौरा आहे. तर दर्गा हटवण्याच्या अफवेमुळे झालेल्या तणावाचा देवेंद्र फडणवीस आढावा घेणार आहेत. पोलीस आयुक्तांसोबत चर्चा सुद्धा करणार आहेत. तर देवेंद्र फडणवीस आज पुणे दौऱ्यावरती असणार आहेत. अधिक माहिती घेऊया. आपले प्रतिनिधी रोहन कदम आपल्यासोबत जोडलेत. रोहन, काल पुण्यामध्ये तणावाचं वातावरण होतं आणि आज देवेंद्र फडणवीस पुणे दौऱ्यावरती येत आहेत. या तणावाच्या वातावरणाचा हा तणाव नेमका कशामुळे झाला होता या सगळ्यांचा आढावा घेणार आहेत. नक्कीच जगदीश, खरं तर आजचा गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांचा जो पुणे दौरा आहे तो अतिशय महत्वपूर्ण आहे. खरं तर काल संपूर्ण शहराची परिस्थिती जर आपण पाहिली तर तणावाखाली संपूर्ण शहर पाहायला मिळत होतं. हजारोंच्या संख्येने जे आहेत ते मोठ्या प्रमाणामध्ये जो आहे तो असंतोष निर्माण झालेला होता आणि अशा परिस्थितीमध्ये कायदा व सुव्यवस्थेचं प्रश्नचिन्ह निर्माण झालं असताना देवेंद्र फडणवीस यांचा आजचा हा पुणे दौरा आहे आणि या दौऱ्यामध्ये कदाचित कालच्या सगळ्या घटनेवरती अमितेश कुमार जे पुणे पोलीस आयुक्त आहेत त्यांच्याकडून या सगळ्याचा आढावा जो आहे तो देवेंद्र फडणवीस घेणार आहेत आणि त्यानंतर भांडारकर इन्स्टिट्यूटला त्यांचा कार्यक्रम आहे. त्यानंतर त्यामुळे आजचा जो देवेंद्र फडणवीसांचा पुणे दौरा आहे तो अतिशय महत्वाचा आहे. कायदा सुव्यवस्था व्यवस्थित ठेवण्यासाठी अमितेश कुमारांकडून आता देखील मुस्लिम समाजातील अनेक नेत्यांची जी आहे ती बैठक पुण्यातील या पोलीस आयुक्तालयामध्ये घेतलेली आहे आणि त्यांच्याकडून सगळी कालची जी घटना काही घडली, एवढी गर्दी कशा प्रमाणामध्ये आली, का आली, कोणामुळे आली, कोण याच्या पाठीमागे आहे याची माहिती जी आहे ते घेत आहेत आणि इथून पुढच्या काळामध्ये अशी परिस्थिती जी आहे ती निर्माण होऊ नये यासाठी देखील ते प्रयत्न करतायत. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्या पुण्यामध्ये येत आहेत आणि गृहमंत्री पुण्यामध्ये येत आहेत आणि हा सगळा कालचा प्रकार जो घडलेला आहे त्याचा देखील आढावा त्यांच्याकडून घेण्यात येणार आहे. त्यामुळे हा सगळा आजचा फडणवीसांचा दौरा जो आहे तो अतिशय महत्वपूर्ण असेल. जगदीश, धन्यवाद रोहन दिलेल्या या माहितीबद्दल.